तर विधानसभेच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या अस्तित्वाची लढाई असलेली ही निवडणूक प्रमुख नेत्यांनी आज सहकुटुंब मतदान केलेलं आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमध्ये आई आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह मतदान केलं, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यामध्ये कुटुंबियांसह मतदान केलंय। अजित पवारांनी बारामतीत मतदानाचा हक्क बजावला, तर शरद पवारांनीही बारामतीत मतदान केलंय। उद्धव ठाकरेंनी संपूर्ण कुटुंबियांसह मुंबईतल्या वांद्र्यामध्ये मतदान केलंय, तर नाना पटोलेंनी नागपुरात मतदानाचा हक्क बजावलाय। आता महाराष्ट्राच्या या महायुद्धामध्ये जनता कुणाला कौल देते, फैसला शनिवारी होणार आहे 23 नोव्हेंबरला। दरम्यान ही आपण 6 दृश्य बघतोय। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले ही 6 दृश्य महाराष्ट्राची राजकीय गणित ठरवणारे हे 6 नेते, आणि आज यांचा देखील भविष्याचा फैसला आजच होणार आहे। मतदार राजांनी आज यांच्या भविष्याचा फैसला मतदान पेटीत कैद केलेला आहे। त्यामुळे मतदारांनो, आजचा दिवस चुकवू नका, मतदान करा असं आवाहन आम्ही सुद्धा तुम्हाला करतोय। गेल्या 3 ते 5 वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या राजकीय समीकरणांची बरीच उलथापालट झाली। महाराष्ट्रातल्या सगळ्याच नागरिकांनी बरीच राजकीय उलथापालट बघितली, अनुभवली, 2-2 सरकारं पाहिली। पुढे कोणाचं सरकार येणार याचा फैसला आज तुम्हाला करायचा आहे, आणि त्याच्यासाठी आज मतदान करणं अत्यंत गरजेचं आहे। दरम्यान आपण ही 6 दृश्य बघतोय। एकनाथ शिंदे यांनी कुटुंबियांसोबत मतदान केलेलं आहे, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी सुद्धा। महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे आणि महाराष्ट्राला आणि देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाणारा हा उत्सव, आणि म्हणून या उत्सवामध्ये सर्व मतदारांनी सहभागी व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे, कारण मतदान हे आपलं पवित्र कर्तव्य आहे, ही आपली जबाबदारी आहे, आणि म्हणून ती प्रत्येक नागरिकांनी पार पाडली पाहिजे। लोकशाहीचा उत्सव चाललेला आहे। या उत्सवामध्ये मतदान हा केवळ आपला हक्क नाही आहे, ते आपलं कर्तव्य देखील आहे, तो आपला अधिकार देखील आहे, आणि म्हणून माझ्या कुटुंबासकट मी आज मतदान केलेलं आहे। आणि महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, सगळ्यांना माझी विनंती आहे, सर्वांनी मतदान करा। लोकशाहीमध्ये आपण सरकारकडनं अपेक्षा ठेवतो, त्या अपेक्षा ठेवत असताना जो मतदान करतो त्याला जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे। त्यामुळे आपल्या सरकारकडनं आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता सर्वांनी भरभरून मतदान करावं। त्या मानाने मतांची टक्केवारी फार कमी आहे। वास्तविक जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केलं पाहिजे, तशा पद्धतीचं आव्हान मी आपल्याद्वारे सगळ्याच मतदारांचा हक्क बजवा। तुम्हाला तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटेल त्याला मतदान करा, परंतु हे मतदान करत असताना मतदानाचा हक्क कुणी त्या ठिकाणी घालू नये, प्रत्येकाने येऊन मतदान करावं असे माझं आवाहन।